नमस्कार. एकूणच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात आपण हा एक व्हिडिओ बनवतो आहे. केंद्रीय निवडणूक आयोग ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतो त्यावेळेस सातत्याने एकच भूमिका मांडत असतो की आम्ही एका समपातळीवरती आणि सगळ्यांना सारख्या वागणुकीतनं निवडणूक लढवण्याची संधी देतो. म्हणजे कामच त्यांचं निवडणूक आयोगाचं तेच आहे की सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. कोणाला जास्त फायदा नाही झाला पाहिजे यंत्रणेचा वगैरे अशा पद्धतीचं काम करण्यासाठी निष्पक्ष निवडणूक आयोग हा स्थापन केला गेला आहे. परंतु ते वरवरचं आहे आणि ते सातत्याने ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतात राजीव कुमार मुख्य निवडणूक आयुक्त हे सातत्याने सिद्ध झाले की त्यांची भूमिका ही पक्षपातीच असते. परंतु ते ठीक आहे, सत्ताधारी पक्षाला त्यांनी नेमलेलं आहे त्यामुळे त्यांची मदत करणं वगैरे, परंतु ते निवडणूक प्रक्रिया आहे ती आणखी सोपी करून पण हे काम करू शकतात असं मला वाटतं. आणि त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. त्याच्या मागची भूमिकाच अशी आहे की आपण सर्वांनी मागणी केली पाहिजे. केंद्रीय निवडणूक आयोगाला एक 4 ओळीचा मेल तरी लिहिला पाहिजे सगळ्यांनी आणि या संदर्भात मागणी केली तर खूपच एक सामान्य उमेदवार उभा असतो त्याला पण तितकीच ताकद मिळू शकते आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी ही उपाययोजना आपल्याला केली पाहिजे. त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतोय. निवडणूक आयोगाने ह्या काही सुधारणा आहेत त्या केल्या तर नक्कीच फरक पडू शकतो. ते काय आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. नमस्कार, आपला महाराष्ट्र डिजिटल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मनोवेद या कार्यक्रमामध्ये मी संपादक ॲडव्होकेट मनोज वैद्य. आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकूणच केंद्रीय निवडणूक आयोगाने काही सुधारणा काय केल्या पाहिजेत जेणेकरून सर्वच उमेदवारांना, सामान्य उमेदवाराला सुद्धा या निवडणुकीमध्ये भाग घेता येईल आणि त्यांना यशस्वी होता येईल. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण भागामध्ये असं चर्चा करणार आहोत की केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे ते नामनिर्देशन पत्र भरत असताना त्याच्यामध्ये आक्षेप घेतले जातात की त्याच्यामध्ये 3 प्रकारची माहिती असते. एक गुन्हे संदर्भात असते, एक संपत्ती संदर्भात असते आणि एक शैक्षणिक संदर्भात. ह्या 3 माहिती महत्त्वाच्या असतात की ज्याच्यामध्ये त्या उमेदवाराची माहिती त्यांनी भरली पाहिजे खरी. आणि ती जर खोटी भरलेली असेल तर त्याची निवडणूक किती जी उमेदवारी असते ती रद्द होते. परंतु तुम्ही जर पाहिलं या प्रक्रियेमध्ये तर ह्या प्रक्रियेमध्ये त्रुटी आहे. तर त्रुटी काय आहे की फार कमी कालावधी असतो की त्याची जी काही माहिती असते ती माहिती बघून त्याच्यावरती आक्षेप नोंदवायचा. म्हणजे एखाद्या उमेदवाराची संपत्ती काय, एखाद्या उमेदवाराचे शिक्षण काय आहे किंवा त्याचं एकूणच त्याच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत या संदर्भातली माहिती त्याची जी पडताळणी करण्यासाठी खूप कमी कालावधी आणि त्याच्यावरती आक्षेप नोंदवायचा असतो. तर ह्या संदर्भात निवडणूक आयोगाने सुधारणा काय केली पाहिजे, ज्यावेळेस निवडणुकीची घोषणा होते कार्यक्रम त्यावेळेस ज्यांना निवडणूक लढवायची आहे, ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी सगळ्यांनी 48 तासाच्या आतमध्ये आपले जे फॉर्म आहेत ते निवडणूक आयोगाने एखादी अशी वेबसाईट तयार केली पाहिजे जिथे अपलोड केले पाहिजे. त्यांची कुठली माहिती अपलोड केली पाहिजे. ज्यांना इच्छा आहे निवडणूक लढवायची, तिकीट मिळेल न मिळेल तो नंतरचा मुद्दा, कारण का नंतर माघार घेता येते. परंतु मी निवडणूक लढवू इच्छितो आणि माझी ही माहिती आहे, त्यांनी काय माहिती जिकडे जाहीर केली पाहिजे, त्याची माहिती कुठली असली पाहिजे की त्याची संपत्ती किती आहे ती त्यांनी जाहीर केली पाहिजे त्यावेळेला. त्याच्यानंतर त्याच्यावर गुन्हे किती दाखल आहे त्या संदर्भातली माहिती जाहीर केली पाहिजे आणि त्याची शैक्षणिक अर्हता, ह्या 3 गोष्टींची माहिती त्यांनी संभाव्य उमेदवार म्हणून जाहीर केली पाहिजे ज्यावेळेस निवडणूक जाहीर होणार. आता ती माहिती जर त्यांनी जी दिलेली आहे तीच माहिती त्यांनी ज्यावेळेस तो उमेदवारी अर्ज भरणार आहे त्यावेळेस सुद्धा तीच माहिती त्यांनी त्याला जोडायची आहे. तर मला सांगा की त्याच्यामुळे काय होईल, एक काळ मिळेल आणि ज्यावेळेस तो निवडणुकीचा कुठल्या तरी पक्षाचा उमेदवार असेल किंवा अपक्ष उमेदवार असेल तर त्याच्यावरती त्याचे जे काही इतर प्रतिस्पर्धी उमेदवार असतील किंवा जो सामान्य मतदार असेल त्याला आक्षेप नोंदवता येईल ना. माझं तर मत आहे उमेदवाराच का आक्षेप नोंदवायचा, त्या मतदारसंघातला कुठलाही मतदार त्या उमेदवारावरती आक्षेप नोंदवू शकतो की हा संपत्तीची ह्यांनी माहिती लपवलेली आहे, ह्याची शैक्षणिक अर्हता इतकी नाहीये आणि ह्यांनी गुन्हे लपवलेले आहेत. अशा पद्धतीचा आक्षेप त्याला नोंदवता आला पाहिजे, तेवढा वेळ मिळाला पाहिजे, कारण का तो त्याची एकूणच माहिती गोळा करू शकेल ना की ह्यांनी जी जाहीर केलेली माहिती आहे ती चुकीची आहे हे सिद्ध त्याच्यातनं होऊ शकतं. तर हा एक सुधारणा झाली पाहिजे आणि आपण त्यासाठी निवडणूक आयोगाकडे मागवलं पाहिजे. नाहीतर हे
ढोंगीपणा झाला ना, कारण का निवडणूक होऊन जाते, मग त्याचे जे खोटे कागदपत्र असतात त्याला आव्हान द्यायचं, मग हायकोर्टात जायचं, मग सुप्रीम कोर्टात जातं, तोपर्यंत 5 वर्ष निघून जातात. हे आपल्या निवडणूक चिन्ह जे पळवलं गेलं ह्या राजकीय पक्षांचं, पक्ष पळवले, निकाल कुठे लागला त्याचा? म्हणजे न्याय व्यवस्थेकडनं जी अपेक्षा केली पाहिजे ती पूर्ण होत नाही, निवडणूक आयोगाकडनं पूर्ण होत नाही. तर ही लोकशाही नेमकी आहे काय हा प्रश्न निर्माण होईल. तर निवडणूक आयोगाने ही छोटासा बदल केला तर खऱ्या अर्थाने त्याची माहिती आहे आणि त्याचं बंधन त्या उमेदवारावरती येऊ शकतं. तर या संदर्भात हा पहिल्या भागामध्ये आपण माहिती घेतली आहे. आता दुसऱ्या भागामध्ये आपण काय बोलणार आहोत ते नक्की तुम्ही बघा. या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत केंद्रीय निवडणूक आयोगाने आणखीन एक बदल केला पाहिजे. तुम्ही जर पाहिलं आताच्या नाम चला फॉर्म भरायला असं एक फॉर्मॅट तुम्ही जर पाहिला सोशल मीडियावरती तुम्हाला दिसला असेल. प्रत्येक उमेदवार त्याचा फोटो लावतो, चला फॉर्म भरायला, आणि फार मोठं शक्ती प्रदर्शन, कितीतरी गाड्या, हजारो कार्यकर्ते, मग वाहतूक कोंडी, आणि ते कार्यकर्त्यांना एकूणच संपूर्ण त्यांचा हे ठेवणं, त्यांची बडदास्त ठेवणं. तर त्याच्यामध्ये लाखो रुपये खर्च होतात. पुन्हा जे निवडणुकीत सहभागी नाही त्या लोकांना त्रास किती होतो. म्हणजे त्या एकाच कार्यालयामध्ये 3-3, 4-4 उमेदवार येतात. ते मुहूर्त बघितलेला असतो. तो मुहूर्त साधारणपणे एकच असतो, चांगला दिवस. त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होते, शाळांच्या बसेस असतील किंवा काय असतील, या सगळ्यावर परिणाम होतो. तर तुम्ही जर पाहिलं असेल, राज्य निवडणूक आयोग जे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतात, म्हणजे त्याच्यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद यांचे फॉर्म जर तुम्ही पाहिले तर त्याच्या उमेदवारांना फॉर्म कशासाठी भरावे लागतात? ऑनलाईन भरायचे. म्हणजे खरं ग्रामपंचायतीतल्या उमेदवाराला त्याचं कुठे ज्ञान असतं एवढं की तो बिचारा ऑनलाईन फॉर्म भरू शकेल वगैरे. कोणतरी एजंटच धरायला लागतो ना त्याला. त्याच्यानंतर नगरपालिकेच्या नगरसेवकांची पण अशीच थोडीफार परिस्थिती असते, त्यांना तरी थोडी सुविधा उपलब्ध असते. परंतु हे लोकसभा आणि विधानसभेसाठी मात्र हे मोठं तामझाम करत, मिरवणुका काढत, त्या संपूर्ण रस्ता अडवून बिडून ते त्याच्यापर्यंत तिथे जातात. मग केंद्रीय निवडणूक आयोग हे फॉर्म भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन का करत नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. हा छोटासा बदल केला पाहिजे. तुम्ही ईव्हीएम मशीन अत्याधुनिक पद्धतीने असं म्हणता की बाबा निकाल लागण्यासाठी, कागदपत्र वाचवण्यासाठी आम्ही हे अशी प्रक्रिया करतो आणि मग पर्यावरणाचं रक्षण होतं. इथे वाहतूक कोंडी होते, इतक्या लोकांचं मनुष्यबळ फुकट जातं, आणि निवडणुकीचा उमेदवार ठरवण्यासाठी हे एवढे मोठे शक्ती प्रदर्शन करण्याचं काय कारण आहे? त्या मानसिक दबाव निर्माण करायचा. कोणाची मतदार होती, अरे बापरे एवढी गर्दी आहे, या उमेदवाराला एवढी गर्दी आहे, मग तो दुसरा उमेदवार त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी आणतो. आणतो म्हणजे काय? पैसे खर्च करायला लागतो. हल्ली लोक असे फुकट येत नाही. हल्ली म्हणजे असं पॅकेजवाल्याचा जमाना आहे. म्हणजे लाडकी बहीणवाल्यानं कसं पैसे दिले जातात तसंच हा काळ आहे. फार राज्य सरकारचं म्हणजे खजिना फार रिकामा झालेला आहे आणि लोकांना काही पडलेलं नाहीये. आपल्याला मिळतंय ते घ्या अशा पद्धतीचे भूमिका. आता तुम्ही जर मुंबऱ्यामध्ये जितेंद्र आव्हाडच्या संदर्भातलं जे निवडणुकीचा फॉर्म भरायला नजीब मुल्लांनी मिरवणूक काढली होती, त्याच्यामध्ये ते कार्यकर्त्यांचे व्हिडिओ झालेत. असं सगळीकडेच असतं. हे एक मी उदाहरण सांगतो तुम्हाला. ते होते नजीब मुल्लाच्या निवडणुकीचा अर्ज भरायला. मग त्याचा ज्यावेळेस पत्रकाराने बाईट घेतला त्यावेळेस ते बोलाले की आम्ही तर जितेंद्र आव्हाडला मतदान करा. मग तुम्ही इकडे का आले? तर बेरोजगारी आहे बोले, क्या करने का, पैसा मिळ रहा है उधर जाने का. तर अशा पद्धतीची लोक ह्या फॉर्म भरायला निघालेले असतात आणि मग त्यांना माहिती नसतं उमेदवार कोण उभा आहे, काय त्याची घेणं नसतं, पैसे मिळणार असतात, खायला प्यायला मिळणं असतं, बसमध्ये जायचं असतं. तर हे खरा समाजाचं चित्र आहे. केंद्रीय निवडणूक आयोग हे बदल करू शकतो. त्यांनी जर सांगितलं की आम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून टाका आणि सक्ती करून टाकायची, प्रश्नच मिटला ना. आणि त्याच्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तो रिअल टाइम मध्ये त्या ऑनलाईन दिसला पण पाहिजे प्रत्येक मतदाराला की ह्याने असा फॉर्म भरलाय. आणि ते आणि जी पहिल्या भागामध्ये मी सूचना केलेली आहे तर त्याचे गुन्ह्याचे, शिक्षणाचे आणि संपत्तीचे पहिलेच जी काय माहिती असेल ती असेल, ती फक्त त्याला अटॅच करायची की संपलं ना काम. आणि दुसरी गोष्ट, जे जे संभाव्य उमेदवार आहेत ना ते काय असतात, प्रत्येकाला असतातच, कधी कधी माघार घ्यायला लागते, परंतु त्यांची संपत्ती तर कळून जाते ना किंवा खूप मोठी प्रगती झाली आहे. म्हणजे एकीकडे 80% 80 कोटी लोक ह्या देशातल्या मोफत अन्न खाऊन जगतायत आणि दुसरीकडे हे श्रीमंत उमेदवार. प्रत्येकाला उमेदवार श्रीमंत आणि मतदार गरीब का असतो या देशामध्ये, हा एक मोठा प्रश्न आहे लोकशाहीचा. आणि पुन्हा लोकशाहीला उत्सव म्हणायचं, मग ते असं सगळं म्हणायचं, गुंगवून ठेवायचं लोकांना.
तर केंद्रीय निवडणूक आयोगाने खरोखर त्यांची जर भूमिका असेल की कुठेतरी काहीतरी बदल झाला पाहिजे, तर माझं तर मत आहे की सुप्रीम कोर्टाने ह्याची सुमोटो दखल घेतली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिले पाहिजे केंद्रीय निवडणूक आयोगाला की सगळं ऑनलाईन, म्हणजे आता लाडक्या बहिणीचे अर्ज पण ऑनलाईन भरून घ्यायला लागतात. त्याच्यात त्यांचे पैसे खर्च होतात. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट ऑनलाईन आहे, प्रत्येक गोष्ट. तर मग हे का नाही? हा फॉर्म भरण्याचा बडेजाव कशासाठी ठेवलाय? याच्यामुळे काय होतं की सामान्य एखादा उमेदवार असतो, जो खराखर कार्यकर्ता असतो, त्याला उगीचच त्याच्यावरती दबाव येतो आणि तो कुठेतरी मागे पडतो आणि लोकांना वाटतं की हा उमेदवार नाहीये, याची काही ताकद नाहीये. तर यासाठी हे 2 बदल झाले पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी भूमिका घेतली पाहिजे, असं या माध्यमातून मला सांगायला लागतंय. धन्यवाद.